जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा सुमारे 45 अंश सेल्सिअस पर्यंत जातो। या वाढत्या तापमानाचा फटका काढणीस तयार असलेल्या केळी पिकाला बसल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान होतंय। हेच नुकसान होऊ नये म्हणून पाचोरा तालुक्यातील लोहटार येथील प्रगतशील शेतकरी विजय वाणी यांनी आपल्या केळीच्या बागेत एक उपाय केलाय। उन्हामुळे केळीचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी केळीचे घड झाकण्यासाठी केळीच्याच पानांचा वापर केलाय। सुकलेल्या आणि ओल्या केळीच्या पानाचा वापर करून त्यांनी केळीचे घड झाकले। त्यामुळे केळीच्या घडला ऊन लागत नाही आणि केळीची गुणवत्ताही कमी होत नाही असे वाणी यांनी सांगितलंय। मी विजय रामकृष्ण वाणी, राहणार लोहटार, तालुका पाचोरा। माझा केळीचा प्लॉट आहे। हा जैनचं टिशूचं रोप आहे। 15 जूनची याची लागवड केलेली आहे। आता जवळ 95% मळा निसला आहे। आता उन्हात म्हणजे 15 मार्च पासून टेम्परेचर वाढायला सुरुवात होते। म्हणून मग हे जे दांडू असतात ते दांडूला जर उन्हाचा चटका बसला तो दांडू करपवून जातो आणि घड खाली येतो। म्हणून शेतकऱ्याचं खूप आर्थिक नुकसान होत असतं। म्हणून ते नुकसान होऊ नये आणि व्यापाऱ्यालाही माल चांगला दिसावा त्याच्यासाठी थोडीशी मेहनत करायची। खालचे जे सुकलेले पानं आहेत 2-2, 3-3 पानं आणि हिरवे पानं 2-3 त्याची जुडी बनवून ते दांडूवर सुतळीने बांधून घ्यायचं आणि ते जर बांधलं तर ज्याप्रमाणे आपण अंगात शर्ट घातलेला असतो आपला उन्हाचा चटका बसत नाही, तसं त्या घडाला उन्हाचा चटका बसत नाही, 100% घड सुरक्षित राहतो। हा खूप मोठा बेनिफिट आहे। त्याही थोडी मेहनत उचलायला लागते। आता सध्या केळीची हाईट जास्त असल्यामुळे मला 5 फुटाच्या स्टूलवर उभं राहून माणसाला उभं करून तो घड झाकावा लागतो आहे। म्हणजे मला थोडासा वेळ जास्त लागतो आहे, पण मग ते हाईट असल्यामुळे आणि घड पण त्या हाईटच्या हिशोबाने हेवी असल्यामुळे हे थोडंसं काम वाढतं आहे, पण त्याचा फायदा पण मला भरपूर मिळणार।